कचऱ्यासंदर्भात मुंबई महापालिकेने एक मोठा निर्णय घेतला आहे। मुंबई पालिकेकडून आता कचरा कर लागू करण्यात आलेला आहे। पालिकेच्या आर्थिक स्थैर्यासाठी घनकचरा व्यवस्थापन वापरकर्ता शुल्क लागू करण्यात आलेला आहे आणि यामुळे मुंबई पालिकेच्या उत्पन्नात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे। दरम्यान उत्पन्न वाढवण्यासाठी म्हणून मुंबई महापालिकेने कचरा कर सह दंडात देखील मोठी वाढ केलेली आहे। 530 चौरस फूट घराला 100 रुपये इतका कचरा कर असेल। 530 ते 3220 चौरस फुटाच्या घरांना 100 रुपये। व्यावसायिक कार्यालयाला 750 रुपये इतका कचरा कर असेल। समारंभ कार्यालयाला 5000 रुपये इतका कचरा कर असणार आहे। हॉटेल आणि रेस्टॉरंटसाठी 7500 रुपये। उघड्यावर कचरा टाकला तर याआधी 200 रुपयांचा दंड होता, आता 500 रुपयांचा दंड असेल। उघड्यावर थुंकल्यास आधी 200 रुपयांचा दंड होता, आता 250 रुपये करण्यात आलेला आहे। उघड्यावर शौच केल्यास 200 रुपयांचा दंड होता, आता 500 रुपये दंड झालाय। व्यावसायिक कचरा उघड्यावर जाळल्यास आधी 100 रुपये दंड होता, आता मात्र 1000 रुपये इतका दंड आहे। पाळीव प्राण्यांनी उघड्यावर शौच केल्यास आधी 500 रुपये दंड होता, आता 1000 रुपये असेल। तर या कचरा करावर आदित्य ठाकरे यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात। की भाजपचं सरकार आल्यानंतर, फडणवीस साहेबांचं सरकार आल्यानंतर एकदमच मुंबई महानगरपालिकेला जाग आली आणि त्यांनी सांगितलं की आता आम्ही 2 लाख कोटीच्या डेफिसिटमध्ये आहोत, कमिटेड लायबिलिटीमध्ये आहोत आणि आम्हाला प्रत्येक मुंबईकरावर युजर फी आता लावायला लागेल। प्रत्येक घरावर ह्या कचरा गोळा करण्यासाठी एक फी लावायला लागेल। आतापर्यंत जर झालं नाही ते आता कशाला करता तुम्ही?